T20 मुंबई लीगची धडाकेबाज सुरुवात झाली आहे. आज तिसरा दिवस आहे T20 मुंबई लीगचा. अनेक युवा खेळाडूंनी आज सहभाग घेतला आहे आणि सूर्यकुमार यादव सारखे दिग्गज खेळाडू सुद्धा या T20 मुंबई लीगमध्ये सहभागी झाले आहेत. आणि याच मुंबई लीगबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत T20 मुंबई लीगचे गव्हर्निंग काउन्सिल चेअरमन मिस्टर राजदीप गुप्ता सर. धन्यवाद सर, सर्वात प्रथम तर T20 मुंबई लीगसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अप्रतिम लीग आहे. मुंबई लीग ही फक्त एक स्पर्धा नसून ही आपल्या भारतीय क्रिकेटच्या पुढच्या पिढींना घडवण्याचं एक माध्यमच आहे. जे खेळाडू राष्ट्रीय स्तरावर खेळण्याचं स्वप्न बघतात त्यांच्यासाठी एक माध्यमच आहे हे लीग. आणि यावर्षी तर वुमेन्स मुंबई लीगसुद्धा आहे. 3 नवीन महिलांच्या टीम आहेत. त्यामुळे या युवा खेळाडूंसाठी आणि या महिलांसाठी हे किती मोठं व्यासपीठ आहे, किती मोठी संधी आहे. सर्वप्रथम मला धन्यवाद मला ही संधी देण्याबद्दल. आय थिंक मी सर्वप्रथम म्हणणार की आमचे जे प्रेसिडेंट आहेत अजिंक्य नाईक, श्री अजिंक्य नाईक, त्यांचा पण एक विजन होता की बाबा आपण एक काहीतरी डिफरंट करू ॲज अ असोसिएशन. आणि मुंबई क्रिकेट म्हणजे आपण सर्व म्हणतात की मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे. जर मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे तर एकच जेंडरला का प्रायव्हेटाईज करण्यासाठी आपण मिळायला पाहिजे. म्हणून आम्हाला असं वाटलं की आपली जी मुवमेंट आहे त्यांना पण एक संधी मिळावी. आणि ही संधी वुमेन T20 लीग म्हणून फर्स्ट स्टेप असावं पाहिजे. आणि म्हणून आम्ही सर्व लोकांनी आमची इंटायर एपेक्स काउन्सिल असावं, आमचे प्रेसिडेंट असावं, आमचे ऑफिस बेरर असावे, आम्ही लोकांनी खूप मेहनत केली. आणि म्हणून तुम्ही आज बघाल अराउंड 45 मुलींना ही संधी मिळाली. आणि त्यातून काही यंगस्टर आहेत. आजच्या मॅचला एक मुली होती 13 वर्षाची होती ती स्वरा जाधव आणि त्यांनी 3 विकेट घेतलं. आणि ही ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय की असले प्लेयर जर या प्लॅटफॉर्मवरून उभारले आणि त्याला संधी मिळाली WPL खेळायला, रणजी ट्रॉफी खेळायला या भारताला खेळायला, आय थिंक हा एक मुंबई क्रिकेट असोसिएशन एक युनिक प्लॅटफॉर्म आहे. आणि म्हणून आम्ही सांगतो आपला असोसिएशनला आय थिंक प्रत्येक 3 वर्षापासून बेस्ट असोसिएशनचे अवॉर्ड पण मिळत आहे. कारण आम्ही काहीतरी डिफरंट करतो. आमचे विजन जे आहेत ते काफी प्रोग्रेसिव्ह असतात. कारण की ही विजन असल्यामुळे आम्ही काहीतरी डिफरंट करू, काहीतरी करण्यासाठी आम्हाला ते सपोर्ट पण हवं आहे. आणि म्हणून आमचे जे प्रेसिडेंट आहेत आणि आमचे जे मेंबर्स आहेत आम्ही खूप रात्र दिवस मिळून हे सर्व काही घडवले आहेत. आणि सर्व क्रेडिट आमच्या एपेक्स काउन्सिल, आमचे ऑफिस बेअरर, आमचे प्रेसिडेंट आणि नंतर आमची गव्हर्नमेंट काउन्सिल टीमला पण जातो. कारण आम्ही लोकांनी खूप मेहनत केलं आहे. आणि आजचा दिवस जर आपण बघू आम्ही काहीतरी डिफरंट अचीव केलं आहे. नक्कीच सर, डिफरंट तर केलंच आहे. माझा पुढचा प्रश्न स्वराबद्दलच होता. कारण आपण नुकतंच बघितलं की 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने IPL गाजवलं होतं आणि आज 13 वर्षाच्या स्वरा जाधवने सुद्धा 3 विकेट्स काढल्या आहेत. एवढं नाव कमवते ती. त्यामुळे एवढ्या कमी वयात हे प्रेशर सांभाळणं, ही संधी तिला मिळणं, ही किती मोठी गोष्ट आहे, किती मोठी जबाबदारी आहे. ना आमच्यासाठी एक सर्व आय थिंक एंटायर MCA साठी एक खूप गर्वाची बात आहे. कारण आम्ही जे आज केलं आहे 13 वर्षाची मुली आणि ते रिप्रेझेंटिंग दिस काइंड ऑफ प्लॅटफॉर्म. म्हणून म्हणजे हे जर सूर्यवंशी 15 वर्षाचे आहे आणि स्वरा 13 वर्षाचे आहे, ती मुंबई क्रिकेट असोसिएशन बघा तर युनिक आहे आता. आणि आम्ही पण खूप सरप्राईज आहेत. कारण मी त्याला पहिल्यांदा असं बॉलिंग घालताना बघितलं आणि द वे शी वॉज प्रेझेंटिंग हरसेल्फ युनिक आहे. आणि आमच्याकडे ते शब्द नाही ते एक्सप्रेस करायला की त्यांनी काय केलं काय. कारण आम्ही ते आज बघितलं समोरून. आणि एक मुली जी 13 वर्षाची आहे आणि ते प्रेशर घेणं आणि या प्रेशरमध्ये खेळणं आणि त्याच्यासमोर ते इंडियाचे प्लेयर होते आणि डिफरंट रणजी ट्रॉफी प्लेयर होते आणि त्याच्याबरोबर खेळून ते 3 विकेट काढणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि असं असोसिएशन आम्ही सांगतो की ही आमच्यासाठी खूप गर्वाची बात आहे. ही नक्कीच पूर्ण भारतासाठी गर्वाची बाब आहे की स्वरा अशी खेळली आज. आणि तिच्यासोबतच तिला प्रोत्साहन देणारे होते आपले नॅशनल लेवल प्लेयर्स. त्यामुळे मला असं वाटतं की या T20 मुंबई लीगमध्ये ही कदाचित पहिली लीग आहे जिथे सगळ्यात जास्त नॅशनल लेवल प्लेयर्स खेळतात आहेत. आपण सूर्याला बघितलं, रहाणेला बघितलं खेळताना, या युवा खेळाडूंना मोटिवेट करताना बघितलं. तर त्यांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे. आय थिंक हे जे आयडल प्लेयर आहे ना ते स्टॉलवर्ड्स आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनात काहीतरी असं घडवलं आहे म्हणून आपण त्याला स्टार म्हणतात. तर हे सगळे प्लेयर जर आपल्या यंगस्टर बरोबर ते ड्रेसिंग रूम शेअर करणार. तुम्ही तेच बघा सूर्या, अजिंक्य आणि ते सायली सातकरे त्यांचे एक्सपिरियन्स जर आपल्या
13 वर्ष 14 वर्षाच्या मुलांच्याबरोबर शेअर झालं आहे आणि ते कसं सोचतात, ते कसं वागतात, त्यांची थिंकिंग कशी असते, ही सर्व जो एक्सपिरियन्स आहे याच्यासाठी आम्ही हे लीग चालू केले आहे. मतलब 2018ला जेव्हा ही लीग स्टार्ट झाली तर आमच्या ते क्लिअर विजन होतं की काय ॲक्च्युअली आपलं विजन काय आहे. विजन हे होतं की आपल्या लोकल क्लब प्लेयर्सना एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करावा आणि या प्लॅटफॉर्मवरून किती प्लेयर ते IPL इंडिया आणि मुंबईला खेळू शकणार. आय थिंक वी हॅव अचीव एव्हरीथिंग. नक्कीच सर. आणि चेअरमन म्हणून तुमची जबाबदारी किती मोठी आहे? नाही, ती चेअरमन म्हणून जबाबदारी खूप मोठी आहे आणि असं लोकांना वाटत असेल काफी सोपं असतं, पण एक लीग चालू करणं आणि त्याला सक्सेसफुली एंड करणं ही खूप मोठ्या जबाबदारी आहे. पण मी एकच सांगतो की लोकांनी माझ्यावर एक विश्वास ठेवला आणि मी त्या विश्वासावर काहीतरी अचीव केलं आणि 200% असं म्हणणार मी कोशिश केलं आहे. आता लोकांना ठरवायचं आहे की मी सक्सेसफुल झालो की नाही. बट इंडिव्हिज्युअल लेवलला जर तुम्ही मला सांगणार, आय थिंक काहीतरी बरं झालं आहे यावर्षी. नक्कीच सर. आणि T20 मुंबई लीगचं एक लॉंग टर्म विजन काय आहे? क्रिकेटच्या इकोसिस्टमला बघता ते लॉंग टर्म विजन काय असेल? लॉंग टर्म विजन हेच आहे की आपल्या क्लब प्लेयर्सला एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि जे ओनर्स आहेत, जे आपले कोचेस आहेत, जर तुम्ही बघितले हे इंटायर प्लॅटफॉर्म नुसताच प्लेयरसाठी नाहीत, ते कोचेस पण आहेत ना. कोचेस आहेत, सपोर्ट स्टाफ आहे, 11 टीम आहेत आपल्या या लीगमध्ये आणि आय थिंक 220 असे प्लेयर्स ते खेळतात. त्यांच्याबरोबर 100 पेक्षा सपोर्ट स्टाफ आहे. हो नक्कीच. तो ते आय थिंक दॅट ऑपॉर्च्युनिटी जो आम्ही करून दिले लोकांसाठी, आय थिंक तो एक वेगळा आहे. आणि आमचा विजन व्हेरी क्लिअर आहे की मुंबई T20 लीग आणि वुमेन T20 लीग शुड बी द बिगेस्ट लीग इन इंडिया आफ्टर IPL. आणि ते आम्ही करू, कारण आमचे ते विजन आणि मोटिवेशन आम्हाला जे मिळालं आहे आमच्या प्रेसिडेंटवरून, आय थिंक आम्ही करू ते. नक्कीच. हे आमचं पण स्वप्न असेल की IPL नंतर T20 मुंबई लीग ही सर्वात मोठी लीग असेल आणि मुंबईची पंढरी म्हणतो आपण. त्यामुळे अनेक खेळाडू हे नॅशनल लेवलला खेळतील ही आपल्या सगळ्यांचीच इच्छा असेल. तर T20 मुंबई लीगसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आमच्यासोबत संवाद साधल्यावर तुम्हाला खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. कॅमेरामॅन स्नेहलसह अनाउष्का जोशी, पुढारी न्यूज.